discuss about the topic फ्लोरिजन कन्सेप्ट. आपल्याला काय करायचं आहे या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. ओके. फ्लोरा means flower and geno means to beget. Flora, geno. Okay, that is the flowering. Systematic signal that initiate the flowering in plants. What is meant by florigen? Florigen provide the systematic signal that initiate flowering in the plants. Florigen is the hormone. Okay, and this hormone, the signal received by the at the time of flowering, and it transmitted from leaves towards the developing bud. Okay. This phenomena was firstly discovered by Mikhail Chelyabinsk in 1936, postulated existence of flowering hormone. Julius Owen Sachs in 1985 confirmed the presence of florigen in formation of flowers. वेगवेगळ्या सायंटिस्टने काय केलेलं आहे? फर्स्टली काय केला? फिनॉमिनन पॉस्च्युलेट कोणी केला? मिखेल चेल्याबॅन्स्की इन 1936. त्यानंतर खूप वर्षांनी जुलियस ओन सॅक्सने त्यावरती पुन्हा वर्क केलं. इन 1985 कन्फर्म द प्रेझन्स ऑफ फ्लोरिजन इन फॉर्मेशन ऑफ फ्लावर. अँड देन कॉर्बेसियर इटॉल अँड तमाकी इटॉल 2007 रिव्हेल्ड प्रोटीन नेचर एन्कोडेड बाय द फ्लावरिंग लोकस FT जीन्स. हे फ्लोरिजन कुठे असतं? हा लोकस काय आहे? FT जीन आहे, फ्लावरिंग लोकस. ओके. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्लोरिजन, या हार्मोनची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? इट इज द ट्रान्समिटेड थ्रू द सिस्टमॅटिक सिग्नल, देन ट्रान्सपोर्ट थ्रू फ्लोएम, ग्राफ ट्रान्समिसेबल, अ नियरली युनिव्हर्सल सिग्नल अँड क्वांटिटेटिव्ह. ओके. परसेप्शन ऑफ फोटोपिरियोडिक स्टिम्युलस perceived by leaves with the help of phytochrome and cryptochrome. Photoperiodic induction can also take place in a leaf that has been separated from a plant. And this stimulus, firstly photoperiodic stimulus, ही प्रोसिजर कशी आहे की फर्स्टली काय करतात? फोटोपिरियोडिक स्टिम्युलस कोण परसिव्ह करतात? लीव्ज करतात प्लांट्समधले. अँड फायटोक्रोम अँड क्रिप्टोक्रोम काय होतात? तिथे ॲक्टिव्ह होतात. Okay, and later on this hormone transmitted from leaves to the developing bud. जी फ्लावरिंग बड असते तिथे काय होतं? तो स्टिम्युलस पास होतो आणि फ्लावरिंग इंडक्शन होतं प्लांटला. ओके. फॉर्मेशन ऑफ FAC. आता हे फ्लोरिजन कसं हे होतं बघू आपण. ॲक्टिवेट होतं फ्लोरिजन ॲक्टिवेशन कॉम्प्लेक्स. FAC मीन्स फ्लोरिजन ॲक्टिवेशन कॉम्प्लेक्स. फ्लोरिजन हार्मोन्स आहेत शूटअपायकल मेरिस्टेममध्ये, वेअर द फ्लावर बड्स आर प्रोड्यूस्ड. तिथे काय होतं? ते हार्मोन आहे परसिव्ह केले त्यांनी लिव्सपासून, ते काय केलं तिथे ट्रान्समिट झालेलं आहे. देन धिस ट्रान्समिटेड टू दी सायटोप्लाझम ऑफ शूटअपायकल मेरिस्टेम. देन फ्लोरिजन रिसेप्टर्स असतात आतमध्ये सायटोप्लाझममध्ये. बाइंडिंग बिटवीन फ्लोरिजन आणि इट्स रिसेप्टर. त्यानंतर ते काय जातं? न्यूक्लियसकडे ट्रान्सपोर्ट होतं, जी बड सेल असते. ओके. बड्स आहे वेअर द फ्लावर बड्स आर प्रोड्यूस. जिथे फ्लावरची बड प्रोड्यूस होते तिथे काय असतं? एक मेरिस्टेम असतो, दॅट इज द शूटअपायकल मेरिस्टेम. आणि तिथे काय केला जातो? तिथल्या सेलमध्ये हा सिग्नल काय केला जातो? परसिव्ह केला जातो इन दी सायटोप्लाझम कडून कुठे जातो? तो न्यूक्लियसमध्ये ट्रान्समिट होतो. देन न्यूक्लियस फ्लोरिजन रिसेप्टर ॲक्सेप्ट दिस सिग्नल अँड इट्स ट्रान्समिटेड टू द DNA बाइंडिंग प्रोटीन. DNA बाइंडिंग प्रोटीनमध्ये काय होतं? तो बाइंड होतं आणि फॉर्मेशन ऑफ फ्लोरिजन ॲक्टिवेशन कॉम्प्लेक्स. तिथे काय होतं? मग फ्लोरिजन ॲक्टिवेशन कॉम्प्लेक्स तयार होतो. ओके. आणि फ्लावरिंग काय होतं? इंड्युस्ड होतं तिथे. ओके. इथे पण बाजूला पण दिलेला आहे तो रिसेप्टर कसा आहे प्लांट बॉडीमध्ये. ठीक आहे. हे खूप जास्त डेप्थमध्ये आहे. आय थिंक PGच्या स्टुडंटला खूप युजफुल आहे. ठीक आहे. UG स्टुडंटनी जस्ट
तुम्हाला कळायला पाहिजे की फ्लावरिंग कसं येतं प्लांटला. त्यासाठी मी तुम्हाला काय करते आहे, हे पण सोबत टीच करत आहे. देन अदर फंक्शन्स ऑफ फ्लोरिजेन, फॉर्मेशन ऑफ स्टोरेज ऑर्गन्स, दॅट इज द ट्युबर फॉर्मेशन इन पोटॅटो. काही जे हे असतात फ्लोरिजन हार्मोन आपण म्हणतो फक्त फ्लावर डेव्हलपमेंटसाठी, फ्लावर इंडक्शनसाठी आहे, फ्लावर फॉर्मेशनसाठी आहे, पण अदर पण त्याचे काय आहे फंक्शन्स आहेत. जसं स्टोरेज ऑर्गन जे आहे, जिथे फूड स्टोअर होतं, पोटॅटोमध्ये काय होतं, फूड स्टोअर होतं रूट्समध्ये. ट्युबर फॉर्मेशन इन पोटॅटो यावर स्टडी झाली आहे, नेव्हॅरो इटॉल 2011ला स्टडी केलेली आहे. बल्ब फॉर्मेशन ओनियन, देन फ्रूट डेव्हलपमेंट इन पायनॅपल. अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी पण हे हार्मोन काय केलं जातं, यूज केलं जातं. टायमिंग ऑफ रिप्रोडक्शन, टायमिंग रिप्रोडक्शनच्या चेंज करण्यासाठी पण काय केल्या जातात, फ्लोरिल हा हार्मोनचा यूज केला जातो, स्प्रे मारला जातो. देन प्लांट आर्किटेक्चर, लिप डेव्हलपमेंट इन राईस, प्रमोट्स लॅटरल ब्रांचिंग इन द ॲक्झिलरी मेरिस्टेम इन राईस. तर या वेगवेगळ्या गोष्टीसाठी काय केलं जातं, हे फ्लोरिजेन हार्मोन यूज केलं जातं. ओके. त्यानंतर अँटीफ्लोरिजेन काय आहे. अँटीफ्लोरिजेन transmissible inhibitors of flowering produced in leaves of long day plants during non-inductive photoperiod, and graft transmissible inhibitors of flowering. जर एखाद्या प्लांटला आपल्याला फ्लावरिंग नको असते, एखाद्या सीझनमध्ये थोडं समोर आपल्याला फ्लावरिंग हे करायचं असलं, त्याचं शिफ्ट करायचं असलं, सीझनमध्ये मॅक्झिमम प्लांट फ्लावरिंगवर येतात नॅचरली, पण आपल्याला ऑफ सीझनमध्ये फ्लावरिंग पाहिजे असेल तर अँटीफ्लोरिजन पण काय करू शकतात, तिथे यूज करू शकतात. त्यानंतर प्रोड्यूस इन लिव्स इन लॉंग डे प्लांट ड्युरिंग नॉन इंडक्टिव्ह फोटोपिरियड. इट इज द ग्राफ्ट ट्रान्समिसिबल. एक्सपेरिमेंट बाय लँग इट ऑल 1977ला काय केलं जातं, केला गेला, याच्यावर एक्सपेरिमेंट केला गेला. इज अ ग्राफ्टिंग ऑफ अनइंड्यूस LDP. LDP मीन्स लिप डेव्हलपमेंट प्रोटीन, Nicotiana sylvestris onto an DNP, Nicotiana tobacum cultivated trap zone. Then during short days no flowering in DNP and during long days flowering. ओके. तर शॉर्ट डे आणि लॉंग डे फोटो पिरियडिक स्टिम्युलस पण आपण याने काय करू शकतो, फोटो पिरियड पण काय करू शकतो, चेंज करू शकतो, फ्लावरिंग सीझन्स चेंज करू शकतो. ओके. त्यानंतर कन्क्लुजन. व्हेन डिस्कवर्ड फ्लोरिजेन वॉज कन्सिडर्ड ॲज अ फ्लावरिंग हार्मोन. इट रिसेंट स्टडी शोड्स इट्स नेचर ॲज अ ग्लोब्युलर प्रोटीन, बट इट एक्झॅक्ट मॉलिक्युलर नेचर इज स्टील अ मिस्ट्री, ॲज ऑल अटेम्प्ट्स टू आयसोलेट अँड आयडेंटिफाय फ्लोरिजेन हॅव बीन लार्जली अनसक्सेसफुल. काही गोष्टीचे रिसर्च फ्लोरिजेनवरती व्हायचंच आहे अजून, पण बेसिक गोष्टी याच्या काय केल्या गेल्या आहे, स्टडी केल्या गेलेल्या आहे फ्लोरिजेनच्या. ओके. फ्लोरिजेन ॲक्ट्स ॲज अ फ्लावरिंग हार्मोन. ठीक आहे. चला, थँक्यू. इथे मी हे लेक्चर काय करते, स्टॉप करते. ओके.